टू प्रॉपर्टी हा संविधानाने दिलेला त्यांना अधिकार आहे, पण हे करताना मुंबईमधली परिस्थिती वेगळी आहे हे सुप्रीम कोर्टाच्या लक्षात कोणीही आणून दिलं नाही. मुंबईमध्ये पागडीधारक जे आहेत ते स्वातंत्र्यपूर्व काळापासून इथे राहत आहेत. इतर राज्यांमध्ये ही परिस्थिती नाही आहे किंवा कमी प्रमाणात असेल. इथे तर संपूर्ण मुंबईच पागडी आईनी व्यापलेली आहे. विशेषतः दक्षिण आणि दक्षिण मध्य मुंबई ही पूर्णपणे पागडी आईनी व्यापलेली आहे. आपण पागडी का म्हणतो यांना? कारण जेव्हा ही घरं बांधली गेली होती, जेव्हा चाळ मालकांकडून आपण ही खोली विकत घेत असतो त्यावेळेला आपण एक ठराविक रक्कम चाळ मालकाला पागडी म्हणून देतोय, विच मीन्स आपण त्याच्यामध्ये स्टेक होल्डर आहोत. आपण भाडेकरू नाही, आपण मालक आहोत त्या घराचे. हे कोणीही राज्य सरकार दुर्दैवाने कोणतेही लोकप्रतिनिधी या गोष्टींवरती प्रकाश टाकू इच्छित नाही. त्याच्यात त्यांचा काय इंटरेस्ट आहे आय डोंट नो, आणि मला त्यात जायचंही नाही. कारण इथे सगळ्यांची पक्षनिष्ठा आहे, सगळ्यांना आपल्या पक्षाबद्दल प्रेम आहे, कोणाच्याही भावना दुखवायच्या नाही आहेत. आम्हाला आमच्या घराचा मूलभूत अधिकार पाहिजे, मग तो कोणत्याही मार्गाने आम्हाला मिळावा. 103(ब) तिथे पेंडिंग राहिला 40 वर्ष. पर्यायाने 2022 मध्ये म्हाडा कायद्यामध्ये 79A ची तरतूद करण्यात आली. 79A काय सांगतो तर ज्या इमारती 354च्या अंडर मुंबई महानगरपालिकेने धोकादायक घोषित केलेल्या आहेत किंवा सक्षम प्राधिकरण म्हणजे कॉम्पिटंट ऑथॉरिटीने त्या इमारतीला धोकादायक घोषित केलेलं आहे, त्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी 79A चा कायदा अंमलात आणण्यात आला. कायद्यात तरतूद काय आहे तर ज्या अशा इमारतींपैकी म्हणजे 354च्या अंडर ज्या धोकादायक आहेत त्या किंवा कॉम्पिटंट ऑथॉरिटीने धोकादायक केलेल्या घोषित केलेल्या इमारती यांना प्रथम प्राधान्य चाळ मालकाला दिलं जाईल. त्यांनी 6 महिन्यात 51% रहिवाशांच्या कन्सेंटने इमारत पुनर्विकासासाठी प्रपोजल सादर करावं म्हाडामध्ये. ते जर त्यांनी केलं नाही 6 महिन्यात तर पुढचे 6 महिने हे रहिवाशांना दिले जातील. 79B च्या तरतुदी अंतर्गत त्यांनी आपली नियोजित संस्था स्थापन करून विकासकाची नेमणूक करून 51% कन्सेंटने पुन्हा ते प्रपोजल म्हाडाकडे सादर करावं. त्याच्यामध्ये त्यांना पुनर्विकासाची संधी दिली जाईल. त्यातही ते फेल झाले तर तिसरा 79C ज्याच्यामध्ये म्हाडा ती जागा ॲक्वायर करणार, त्या जागेचा ताबा घेणार आणि टेंडरिंगद्वारे विकासकाची नेमणूक करून देणार. बरोबर. आता इथे घडलं काय बेसिकली कायदा जेव्हा ते कागद हातात आला म्हाडाने धपाधप नोटिसेस द्यायला सुरुवात केल्या. त्या नोटिसेस देताना त्या चाळी उपकर प्राप्त आहेत की विना उपकर प्राप्त आहेत याची छाननी केली गेली नाही. म्हणजे चुका कोणी केल्या आणि भोगतंय कोण हे मी तुम्हाला जाणीव करून देते. उद्या तुमच्याकडे एखादी मीडिया आली, एखादा मीडिया पर्सन आला तर तुम्हाला समजलं पाहिजे की हे नक्की काय चाललंय, घोळ झाला कुठे आणि भोगतंय कोण. गिरगावमध्ये काही विना उपकर प्राप्त सुस्थितीतली घरं होती 500-600 स्क्वेअर फीटची, ज्याला नोटीस चिकवली गेली. ते चाळ मालक गेले कोर्टात. इथे मग हायकोर्टने त्यांना काही इन्स्ट्रक्शन दिलं म्हाडाला की तुम्ही याच्या गाईडलाईन्स काढा, तुम्ही ह्या इमारती धोकादायक आहेत हे सांगा, पुन्हा तुम्ही काय काय याच्यामध्ये काय घडलंय. कायद्यात काय दिलंय BMCने 354च्या अंडर इमारत धोकादायक करावी. मग ज्या राज्यकर्त्यांनी, ज्या निष्णात व्यक्तींनी, ज्या IAS अधिकाऱ्यांनी बसून हा कायदा बनवला त्यांनी BMCला विचारात घेतलं होतं का? नाही. त्यावेळेला जो कायदा काढण्यात आला त्यावेळेला तिकडे BMCचे अधिकारी किंवा त्यांचे कोण सक्षम प्राधिकरण त्यांचे जे आहे त्यांच्या संगमसतीने हा कायदा काढला होता का? नाही. कारण 2016 सालीच BMCने कोर्टात ॲफिडेव्हिट दिलेला आहे की आम्ही 354ची नोटीस कोणत्याही इमारतीला लावणार नाही. दुसरं वाक्य होतं सक्षम प्राधिकरण. सक्षम प्राधिकरण कोण हे स्पष्ट लिहिलेलं आहे का त्याच्यात कायद्यात? नाही. सक्षम प्राधिकरण लिहायच्या ऐवजी त्यांनी म्हाडा हा शब्द लिहिला असता तर आज ही वेळ आली असती का? नाही. म्हणजे जे अधिकारी, जे नेते ज्यांना आपण आपलं प्रतिनिधित्व दिलेलं आहे, जे आपल्या भल्याचा विचार करतात असं आपल्याला वाटतंय, त्यांची चूक पहिली. दुसरी चूक केली म्हाडाने. काहीही त्या कायद्याचा अभ्यास न करता 936 इमारतीने नोटीस लावली. त्या 936 इमारतींवरती आता कोर्टात सुनावणी चालू आहे.
4 ते 5 बिल्डिंगचे लँडलॉर्ड कोर्टात गेले, हायकोर्टाने जजमेंट दिली, 936 इमारतींच्या नोटिसेस वरती स्टे आणि पुढच्या पण नोटिसेस वरती स्टे. भोगलं कोणी? आपण. चूक केली कोणी? म्हाडा अधिकाऱ्यांनी. आणि त्यातही मोठी चूक झाली की हे सगळं घडत असताना राज्य सरकारने आपले वकील किंवा आपली बाजू रहिवाशांच्या वतीने तिथे मांडण्यासाठी काही व्यवस्था केली होती का? नाही. या सगळ्याचा परिणाम म्हणून आज हे आंदोलन उभं राहत आहे आणि आपण आज रस्त्यावर उतरतो. हे जर कायद्याचा इथून सगळ्या देशाच्या राजकारणाची सूत्र त्या कायद्याची बांधणी करताना किंवा तो कायदा अंमलात आणताना या छोट्या छोट्या चुका लक्षात घेता आल्या नाही. हे केवढं मोठं ब्लंडर आहे आणि याचा परिणाम अल्टिमेटली भोगताय कोण? तर आपण मध्यमवर्गीय मूळ मुंबईकर. अभिमानाने जे आपण म्हणतो ना आम्ही मूळ मुंबईकर, आपणच शंड ठरलो याच्यामध्ये. कारण आपण ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास न करता आवाज उठवला नाही आणि आज सुप्रीम कोर्टामध्ये तडमडतोय आपण गेली 40 वर्ष. ह्याचा ऍक्च्युली होतंय काय माहितीये का? आपण जागरूक असूनही जागरूक होत नाही आहोत. कारण शिवाजी जन्मावा शेजाऱ्याच्या घरात ही आपली वृत्ती. मी कुणालाही दोष देणार नाही, आपणच चूक केलेली आहे. ही आंदोलन हे आपण आपल्या विरोधात केलेलं आंदोलन आहे, कारण आपण नाही जागे झालो. आज साहेब दक्षिण मुंबईमध्ये छोट्या जिन्याखालची खोली पण डेव्हलप झाली ना, तर 350, 400, 425 कमीत कमी कायद्यानुसार DCPR 2034 नुसार आपल्याला 423 घर मिळणार आहे. म्हणजे त्या घराची व्हॅल्यू झाली 2 कोटी. मग आपण ही गोष्ट लक्षात घेत नाही आहोत की एवढ्या प्राईम प्रॉपर्टीवर आपण राहतोय, पण आपण मांडत नाही आहोत. कारण शिवाजी जन्मला दुसऱ्याच्या घरी. आपल्याला मुळातच माहित नाही DCPR काय आहे, जिथून सुरुवात आहे. बघा, आपल्या मूळ 3 गरजा मी नेहमी सांगते, अन्न, वस्त्र, निवारा. तो ह्या 2 गरजावरती शासनावर डिपेंड नाही. उलट इन्कम टॅक्स भरून आपण शासनाला मदत करतो. मग आपली निवाऱ्याची गरज जी आज सुस्थितीत नाही आहे त्यासाठी आपण मागणी करतोय, तर त्या मागणीसाठी लोकांमध्ये जागरूकता येत नाहीये. फार थोडी आणि मोजकी लोक आहेत जी तळमळीने हे करू बघताय. आणि दुसरं, नॉट बट लीस्ट बट नॉट लीस्ट, लास्ट बट नॉट लीस्ट, आपल्यात एकी नाही. आपण चाळीमध्ये पण राजकीय वातावरण निर्माण केलेलं आहे. सगळ्या चाळीमध्ये लोक राजकीय नेत्यांमध्ये विभागली गेलेली आहे. ही आपल्यासाठी शर्मेची बाब आहे की आपण आपला प्रपंच सांभाळायच्या आधी परमार्थ सांभाळायला निघालोय. तुकाराम म्हणताय, आधी प्रपंच करावा नेटका मग परमार्थ साधावा. आपण तेच विसरलोय. आपल्या घरात जळतंय ते सोडून आपण पक्षाचे झेंडे घेऊन फिरतोय. हे आपण चूक करतोय. आज पिढ्या आपल्या सडतायत. आज आपली वय बघा, आज मी 50ची आहे. माझी मुलं मला सांगतायत, मम्मी बस झालं 180 मध्ये कॉमन टॉयलेट मध्ये, चल बाहेर गावी जाऊया, मी तुला नेतो चांगल्या फ्लॅट मध्ये. आणि अशी मुंबई बकाल होते. मूळ मुंबईकर घराबाहेर 79A मध्ये जर तुम्ही तरतूद केले की बिल्डिंग धोकादायक घोषित करा, अहो तुम्ही बिल्डिंग नुसार तुमच्या अधिकाराचं पत्र आहे, खाली करा बिल्डिंग. पुनर्विकासाचा विषय कुठे राहिला? म्हणजे बिल्डिंग खाली करून प्लॉट खाली करणार तुम्ही. बरं, ते करताना तुम्ही ट्रान्झिट स्टॅम्प कुठे देताय? त्याबद्दल कुठेही काहीही वाच्यता नाही. त्याबद्दल कुठेही काही, जिथे अवेलेबल असेल तिकडे जा. म्हणजे मग कसं तुम्ही मुंबई वाचवताय? बरं, त्याच्यामध्ये पुनर्विकासाचं धोरण निश्चित करताय का? त्याची वेळ निश्चित करताय का? त्याच्याबद्दल काही पुढाकार शासनाकडून घेतला जातोय का? तर तेही नाही. मग इथे 51% आणि 70% कन्सेंट मध्ये 2 रहिवाशांमध्ये तुम्ही झुंज लावून दिली. जो मित्र शेजारी बसून माझ्या ताटात जेवत होता तो आज मला वैरी झाला विकासकाच्या नावाखाली. हे बीडीडी चाळीचा पुनर्विकास करताय. जर तुम्ही रस्त्यावरच्या झोपड्यांना पथक्रांती योजनेमध्ये 500 स्क्वेअर फीटाची घरं देतायत, जे की मूळ मुंबईकर नाहीच आहेत, जे घुसले आहेत मुंबईमध्ये, त्यांना तुम्ही घरं देताय. झोपड्यावर 2011 पर्यंत झोपड्याला तुम्ही पात्र ठरवताय. मग या घरांसाठी एक युनिफाईड GR तुमचा का निघत नाही? पागडी इमारतींसाठी तुम्ही सर्वसमावेशक युनिफाईड GR का काढला जात नाही? हे सांगावं लागणं हीच मोठी खेदाची गोष्ट आहे. युनिफाईड GR काढताना त्यांनी कोणत्या गोष्टीचा विचार करायला हवा? सॉरी टू से, मी फार लहान आहे या अधिकाऱ्यांना समजवण्यासाठी, पण माझे कधीही कायद्याच्या कचाट्यात अडकणार नाही.
तुम्ही जीआर तसे काढले, तुम्ही शासन निर्णय तसे काढले की ज्याला वारंवार चॅलेंज केलं जात आहे कोर्टात, आणि एकदा कोर्टात केस गेली की शासनाचं उत्तर ठरलेलं आहे, न्यायप्रविष्ट गोष्टींमध्ये आम्ही हात घालणार नाही. गोष्ट न्यायप्रविष्ट चुकीचं आलेलं आहे आणि म्हाडाने पण हे मान्य करावं लागलं. म्हणाले की आपण कॉम्पिटंट अथॉरिटी नाही आहोत. त्याऐवजी जर म्हाडाने गॅझेट काढून नगर विकास खातं, युडी, म्हाडा म्हणजे इनफॅक्ट पूर्ण प्रशासनाने एखादं गॅझेट डिक्लेअर केलं, आज 103 मध्ये ज्या सोसायट्या अडकल्या आहेत त्यांची अवस्था त्यांना घरका आणि भाटका, ना तर तिथे राहू शकत, ना तिथून सोडून जाऊ शकत. नवीन पुनर्विकास करणारा पुनर्विकास येऊ शकत नाही कारण सुप्रीम कोर्टात कायदा पेंडिंग आहे. कितीतरी इमारती 103 मध्ये आज खाली झालेल्या आहेत. मुंबईकर सहनशक्तीचा म्हणजे कळस आहे मुंबईकरांमध्ये. सहन म्हणजे प्रमाणाच्या बाहेर आपण सहन करतोय आणि आज आपल्या डोक्यावरचं छप्पर जायची वेळ आली तरीही आपण गप्प आहोत. आपण कुणालाही दाद विचारत नाही आहोत त्या गोष्टीचा. बरं, आपण पगडीना भर आम्ही सर्व पक्षीय नेत्यांकडे देतोय. परत आम्हाला निरोप काय येत आहे, आंदोलन करू नका, सरकारच्या विरोधात जाऊ नका. मग करायचं काय आम्ही? मग आम्ही करायचं काय? म्हणजे तुम्ही जे सांगताय की बिल्डिंग C1 डिक्लेअर व्हायच्यात आम्ही खाली करतो, जीवितहानी होणार नाही, पण खाली करून पण तुम्ही आम्हाला एक जिवंतपणे मरण यातनं टाकलत ना हो. माहूरच्या ठिकाणी जाऊन तुम्ही आम्हाला पुनर्वसित करताय, गोराईला नेऊन टाकताय. म्हणजे जिथे मुंबईची माझी 2 करोडची प्रॉपर्टी होती ती सरळ मालकाच्या घशात गेली, प्लॉट एम्प्टी झाला. या परिस्थिती येते. पुन्हा सांगते, आपण जागरूक नाही आहोत, आपण याच्या विरोधात आवाज उठवत नाही आहोत. लँड जी आहे मुंबईची त्यातली मेजॉरिटी लँड जी आहे, आपण आयलँड सिटी मध्ये राहतोय, लक्षात येते का तुम्हाला? आपण सगळ्या आपला मूलभूत अधिकार शासनाकडून आपल्याला देताना डावललं जातंय कारण आपण आवाज उठवत नाही आहोत. आपल्याला टेकन फॉर ग्रँटेड घेतलेला आहे. मतदानाचा हक्क बजावणारा सगळ्यात मोठा मतदार वर्ग कोण? तर मध्यमवर्गीय मूळ मुंबईकर. सबब हाय स्टँडर्ड लोक जी आहेत, म्हणजे मलबार हिल किंवा तुमच्या पेडर रोडला राहणारी वोटिंगला उतरत नाही. तुम्ही काउंटिंग बघा. झोटान हे पुण्याचं काम मानतो आणि आपण करतो ते पाप धरू ना आपण, आणि त्याचाच दुरुपयोग आज आपल्याला ही वेळ आलेली नाही की आपल्या रस्त्यावर उतरावं लागलेलं आहे. जर अजूनही धोकादायक घोषित होण्याची वाट बघत बसाल तर कायद्यात तरतूद आहे, बिल्डिंग C1 झाली 8 दिवसांनी बिल्डिंग खाली करायची नोटीस पाठवणार. म्हणजे तुम्ही विखुरले गेलात, तुम्ही रहिवासी एकत्र नाही राहिलात ट्रान्झिट कॅम्प मध्ये गेल्यामुळे, मग पुनर्विकास कसा साध्य होणार याच्यातून? बरं, हे सगळं करत असताना तुम्ही याचा विचार नाही करता, तुम्ही 51% कन्सेंट घेताय, तो मोडून काढून घेतलाय का? ते सगळे मूळ रहिवासी आहेत का? म्हणजे 51% वाले बरोबर आहेत की 49 वाले बरोबर आहेत? हा तर प्रलंबितच आहे विषय. मग हे करताना विकासक निवडीची प्रक्रिया जिथे सुलभ आणि व्यवस्थित होत नाहीये तिथे द्यावा ना शासनाने विकासक. तिथे का शासन जबाबदारी घेत नाही या गोष्टीची? ह्या अशा आणि असंख्य मागण्या आहेत आपल्या, ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची मागणी म्हणजे आता जे 103B अडकलेला आहे, 79A अडकलेला आहे, त्यासाठी आमची मागणी अशी आहे की 1960च्या पूर्वीच्या जेवढ्या इमारती आहेत त्यांच्यासाठी शासन निर्णयाचा GR, शासन निर्णय जाहीर करावा पुनर्विकासाचा. आणि तो जाहीर करताना त्याच्यामध्ये सगळे स्टेक होल्डर, सगळे जे भागधारक आहेत ज्या प्रॉपर्टीमध्ये, त्या सगळ्यांचा विचार केला जावा. अजून एक महत्वाची गोष्ट, दक्षिण मुंबईमध्ये जवळपास 5 ते 5,500 इमारती ज्या आहेत त्या BMCच्या मालकीच्या आहेत, लीज वरती आहेत. 999 वर्षाची लीज आहे. ही फार महत्वाची गोष्ट आहे. आपण जे लँडलॉर्ड म्हणतोय ना ते आपले लँडलॉर्ड नाही आहेत, ते इमला मालक आहेत. जमीन जी आहे ती BMCची. तिथे बरेचसे लँडलॉर्ड ॲब्स्कॉन्डिंग आहे इंडियाच्या बाहेर, काही लिटिगेशन मध्ये आहेत, काही सहकारी वित्त संस्था आहेत जे त्याच्या मालक आहेत, जसं LICच्या बिल्डिंग आहे. असं किती डिस्प्यूट आहेत ओनरशिपवरून, म्हणजे मालकी हक्कावर, वारसावरून, आणि ते कोर्ट रिसिव्हर कडे आहे आणि वर्षानुवर्ष ते लिटिगेशन चालू आहे. मग अशा इमारतींचं काय होणार? आपण विकासकाकडे गेलो, विकासक काय म्हणतो, लिटिगेशन मधली प्रॉपर्टी आम्ही करू शकत नाही. पण हे करताना शासनाने त्याच्यावरती विचार केला पाहिजे की ज्या लिटिगेशन मधल्या प्रॉपर्टी त्यांचं लिटिगेशन चालू राहू दे, की हक्कावर जात नाहीये, पण पुनर्विकासाची तरी परवानगी द्या. पुनर्विकास होते, लिटिगेशन चालू राहू दे. आम्हाला कुठे लँडची ओनरशिप पाहिजे?
बरं, बीएमसीच्या इस्टेट डिपार्टमेंटकडे मी अनेक वेळा वारंवार फॉलोअप घेतलेला आहे. मी त्यांना काय सांगते, इस्टेट डिपार्टमेंटची प्रॉपर्टी आहे, लँडलॉर्डने एका मालकाकडून दुसऱ्या मालकाकडे, दुसऱ्या मालकाकडून तिसऱ्या मालकाकडे ट्रान्सफर होते. कोणीही ट्रान्सफर फी भरून चाळीवरती प्रॉपर्टी कार्डवरती आहे. बरेचसे चाळ मालक असे जे अजूनही प्रॉपर्टी कार्डवर नाहीये, त्यांनी इंडेक्सवरती तुम्ही काय कारवाई केली? कोणीही रिपेअर सेस वेळच्या वेळी भरत नाहीये. कोणीही आपण दिलेल्या रेंटपैकी जो शासनाला द्यायचा रेंटचा पोर्शन आहे तो भरत नाहीये वर्षानुवर्ष. वेळेस आपण मात्र रेग्युलरली रेंट देतोय त्यांना, आणि आपलं रेंट थकलं की आपल्याला एव्हिक्शन येतं. त्यांचं एव्हिक्शन का नाही होत? त्यांनी असेसमेंट भरलेला नाहीये, त्यांनी रिपेअर सेस भरलेला नाहीये, त्यांनी ट्रान्सफर फीस भरलेली नाहीये, त्यांनी सरकारचा रेव्हेन्यू थकवलाय. एवढा मोठा रेव्हेन्यूचा पोर्शन, म्हणजे हे आपल्यासारखी सामान्य नागरिक रेव्हेन्यू डिपार्टमेंटला आज सांगते, अहो तुमचा रेव्हेन्यू थकलाय तो वसूल करा. त्या निमित्ताने काही आम्हाला पुढे येते. बरं, 999 वर्षाची वीज बनवली कोणी? ब्रिटिशांनी, आणि ती आज आपण अजूनही कंटिन्यू करतोय. 999 म्हणजे 1000 वर्ष, म्हणजे झाली काय 1000 वर्ष चाळी राहणार? तुम्ही एखादा ब्रिज 100 वर्ष जुना झाला की तो कोणत्याही परवानगीशिवाय तोडताय, आणि इथे आम्हाला क्रायटेरिया लावतो की तो बिल्डिंग सुस्थितीत आहे त्यामुळे आम्ही ती तोडणार नाही. मग तुम्ही हे करताना, किंवा ती पुनर्विकासाला प्राप्त होत नाही असं तुम्ही म्हणताय, पण तुम्ही हे करताना तुम्ही तिकडच्या सगळ्या भागधारकांचा, चाळ मालक, रहिवासी यांचं मत विचारात घेतलंय का? नाही. म्हणजे हा एकतर्फी कायदा तुम्ही मुंबईचा खरोखर विकास करायचा आहे ना, तर या भागधारकांना आणि चाळ मालकांना एकत्र बोलून तुम्ही त्यांच्याबरोबर चर्चा केली पाहिजे. तर काहीतरी फ्रुटफुल त्याच्यात म्हणते, तडजोड करणं म्हणतात ना, ते तडजोडच शासन करत नाहीये. एकतर्फी निर्णय लागले जातात आणि त्याचं चुकीचं इम्प्लिमेंटेशन होत आहे, आणि परिणामी बघतोय आम्ही चाळकरी. त्यामुळे आपली मागणी हीच आहे की याच्या पुढे जर गृहनिर्माण विभाग किंवा नगर विकास खातं कोणता GR काढताय आमच्यासाठी, तर त्याच्यामध्ये आमचाही सहभाग असावा. तरच शक्य आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, आज मुंबईमध्ये विकासाचं म्हणजे अगदी वादळ उठलेलं आहे. म्हणजे खरोखर चांगली गोष्ट होते की मुंबईचा विकास होतोय, रस्ते, ब्रिज, सगळं काही घडतंय साहेब आपल्याकडे. कारण आपण एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर बनवतो, आणि ते बनतंयही, नो डाऊट बनतंय. पण आमच्या बुडाखालून, आमच्या डोक्यावरून जर तुमचे रस्ते आणि ब्रिजेस जाणार असतील, तर मुळात जिथे राहणारा जो मूळ मुंबईकर आहे, ज्याचं घर तिकडे आहे, त्याला प्राधान्य दिलं गेलं पाहिजे की नाही? मग जेव्हा तुमच्या नोटिसेस लागतात की इथे ब्रिज बनतोय, इथे हे होतंय, तुम्हाला विस्थापित केलं जात आहे, तर आधी आमच्या घरांची सोय करून मग ही योजना राबवा ना तुम्ही. पण हे होत नाही. पहिल्यांदा सगळे त्यांचे प्लॅन पास होतात, MMRD येते, शासन येतं, BMC येतं, सगळं त्यांचा ब्रिजचा प्लॅन रेडी होतो, मग आपल्याकडे येतात. आता तुमची कागदपत्र जमा करा, तुम्हाला विस्थापित केलं जाते. म्हणजे हा एक प्रकारे अन्याय आहे आपल्यावर. अन्याय म्हणजे जुलूमशाही आहे ही आपल्यावर, बरोबर आहे. आणि हे घडतंय कारण जेव्हा पहिल्यांदा आपल्याला लक्षात येतं ना की इथे ब्रिज बनणार आहे, येऊ दे ना, ते आल्यावरती बघूया. म्हणून आज तिकडची 19 इमारती ज्या आहेत शिवडीच्या अटल सिटीमध्ये बाधित होणाऱ्या, आज त्यांना कोणीही विचारत नाहीये. कारण तुम्ही तेव्हाच जागे नाही झाला. वेळेवर जागे झाल्या असतात. कोणताही ब्रिज बनताना त्याचे एक प्रकारे प्लॅनिंग किंवा डेव्हलपमेंटचा एक तक्ता किंवा चार्ट त्या विभागात लागायला हवा. साहेब तिथे तसं काहीही झालं नाही. BMCची त्यांना एकही नोटीस आली नाही. तुम्ही या चर्चेला बसा असं त्यांना सांगण्यात आलं नाही, आणि अचानक त्यांना सांगण्यात आलं की आता तुम्ही खाली करायचंय, पैसे घ्या नाहीतर घर खाली करा. बरं, त्यांचं विस्थापन कुठे होत आहे, विभागात होत आहे का, काहीही माहित नाही. 1300 स्क्वेअर फीटापासून 100 स्क्वेअर फीटामध्ये सगळी घरं आहेत तिकडे, आणि आज ते दारोदार फिरतायत सगळीकडे.